धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे आणि 20 तासांमध्ये पुरामध्ये अडकलेल्यांची आता सुटका करण्यात आलेली आहे। 20 तास जे पुरामध्ये अडकलेले होते त्यांची सुटका करण्यात आली आहे। त्याची महत्त्वाची बातमी, धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। अतिवृष्टीची सुद्धा नोंद झालेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जे पुरामध्ये अडकलेले होते त्यांची सुटका आता करण्यात आली आहे। अनेकांची वाचण्यासाठी तिथून सुटका करण्यासाठी धडपड सुरू होती आणि आता 20 तास जे अडकलेले होते त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि त्यांची सुटका आता करण्यात आलेली आहे। बोटीच्या माध्यमातून ही सुटका झालेली आहे। तब्बल 20 तासांनंतर शेतकऱ्याची सुटका झालेली आहे आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। धाराशिव जिल्ह्यात पुरामध्ये अनेक जण अडकल्याची परिस्थिती आहे। आपण पाहू शकतो एका व्यक्तीला प्रशासनाच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करून या ठिकाणी आणलेले। कळंब तालुक्यातील खोनला गावची ही सगळी घटना आहे। काल रात्रीपासून हा व्यक्ती पुरामध्ये अडकलेला होता आणि त्याला प्रशासनानं रेस्क्यू करत आता सुरक्षित स्थळी आणलेला आहे। आपल्या बरोबर कधी अडकले होते तुम्ही? कधी अडकले होते? रात्री 8 वाजता 8ला अडकलेलो होतो। कसं काय? धार काढायला गेलो होतो गायची, येडाच टाकला पाण्यानं, त्याच्यामुळे तिथंच अडकून बसलो। कुठे बसले होते? कसे होते? कोठेवर आणि रात्रभर होते कधी? रात्रभर तिथंच होतो। जनावरांचं काय झालंय? तसेच एक मेलय, 2-3 वाचलेत गाई। प्रशासनानं मोठे शर्तीचे प्रयत्न करून यांना खरं तर आणलेलं आहे। सर, मला तुम्ही सांगा काय परिस्थिती होती तुम्ही तिथे गेल्यावर? जवळपास 1000 फुटापर्यंत दूर असा कोटा होता। रात्रभर कोट्यावरती थांबले होते। 5 जनावरांपैकी एक छोटंसं वासरू मयत झालेलं आहे, बाकीचे जनावर व्यवस्थित आहेत। पाण्याची स्थिती अजूनही पाणी मोठ्या प्रमाणावर आहे। त्यांनी अतिशय धीर धरून स्वतः कोठ्यावरती बसून रात्रभर वाट पाहत राहिले। आणि तुम्ही संपर्क कसा केला? कोणी? तुम्ही लोकांशी संपर्क, तुम्ही अडकलेले कसं कळलं? ते आमचं पुतणे आलतं ना, पुतणे आलं होतं, भाऊ आलता, त्याच्यामुळे त्याने मग मी आरोळी दिली। म्हणलं मी हाय, म्हणलं काही खाली येऊ नका, म्हणलं तुम्ही, म्हणलं मी बसलेलो आहे जागेवर, म्हणलं सारं काही नाही, येऊ नका, सकाळी निवांत या म्हणलं। या सगळ्या घटनेवरून आपल्या लक्षात येतं की धाराशिव मध्ये पुराची नेमकी काय परिस्थिती आहे। कॅमेरामन अमर सर, मी ज्ञानेश्वर पतंगे, जी 24 तास, धाराशिव, कळंब।